लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. भोरमधील 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाची अतिशय निंदनीय घटना. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार. आरोपीला मृत्यूदंड देण्याची कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. भोर अत्याचार आणि हत्या प्रकरणामधील आरोपीवर यापूर्वीही विनयभंगाचे गुन्हे दाखल. घटना घडल्यानंतर अवघ्या 3.5 तासात आरोपीला अटक केलंय. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची माहिती. 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेनंतर नागरिक संतप्त. भोरच्या नसरापुरात निषेध मोर्चा. काळ्या फिती बांधत महिलांकडून निषेध. आरोपीला फाशी देण्याची मागणी. नसरापूर घटनेप्रकरणी आमदार रोहित पवार पीडित कुटुंबियांची भेट घेणार. ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी. रोहित पवारांची मागणी. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातल्या 4घांच्या मृत्यू प्रकरणात मोठा सस्पेन्स. डोकालिया कुटुंबानं खाल्लेल्या कलिंगडामध्ये विष मिसळल्याचा तज्ञांचा संशय. कलिंगडात विष कोणी मिसळलं? डोकाडिया कुटुंबाची हत्या की आत्महत्या याचीच चर्चा. बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होत जिवंत समाधी घेतली. सामना अग्रलेखातून टीका. विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीला निघालेत. सामनातून बच्चू कडूंवर हल्लाबोल. धनुष्यबाणातून प्रहार होणार, त्यामुळे प्रहार कायम राहणार. तर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश हा मजबुरीचा निर्णय नाही, तर परिस्थितीनुसार घेतलेला निर्णय आहे. संजय राऊतांच्या टीकेनंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. मी आज ठाकरे सेनेसोबत आहे, तर उद्या कुठे असेल ते सांगता येणार नाही. उद्या परिस्थिती काय असेल हे सांगता येत नाही. शिंदे सेनेत जाण्याच्या चर्चेवर ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांचं विधान. मराठी भाषेचा आग्रह करताना हिंदूंवरच हिंसा का? नितेश राणे राज ठाकरेंवर निशाणा. नळबाजार, मालेगाव, भिवंडीमध्ये हिंसेची भाषा करून दाखवा. राणेंचं वक्तव्य. तर नितेश राणेंनी आम्हाला शिकवू नये. नितेश राणेंचा 5वा पक्ष बदलता की तत्व बदलतात? अविनाश अभ्यंकरांची टीका. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार. सामना अग्रलेखातून टीका. भाजप अजित पवार शिंदेंच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात. सामनातून टीका. तर दादांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे. उद्या शिंदेंचे आमदारही भाजपमध्ये जातील. सामनातून टीका. 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. राजकारणात कधीही बॉन्ड किंवा अग्रीमेंट केलेले नसतात. मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. महेश शिंदेंनी भाजपसोबत सत्तेसाठी केलेला प्रकार शिंदेंना मान्य नव्हता. एकनाथ शिंदेंनी महेश शिंदेंना समजही दिली होती. एकनाथ शिंदे महेश शिंदेंबाबत लवकरच निर्णय घेतील. महेश शिंदेंच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. कोंढव्याला कराची म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला नितेश राणेंचा पाठिंबा. पुण्याच्या कोंढव्यामध्ये दुर्बीण घेऊन हिंदूंना शोधावं लागतंय. सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न आमच्या पदाधिकाऱ्यानं केलाय, असं नितेश राणेंनी म्हटलंय. मिसिंग लिंकची पुण्याहून मुंबईकडे येणारी लिंक सुरू. कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन झालं होतं. वाहतूक कोंडी कमी करण्यास यामुळे मदत होणार आहे. काल मुंबई पुणे महामार्गावर ट्रॅफिकमध्ये हजारो लोक अडकले. व्हीआयपी लोकांच्या नियोजनामुळे प्रॉब्लेम झाला. संजय राऊतांची कालच्या ट्रॅफिक जॅमवरून टीका. तर ठाकरेंमुळे प्रकल्पाला 2.5 वर्ष उशीर झाला. त्याबद्दल ठाकरे सेना महाराष्ट्राची नाक घासून माफी मागणार का? नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. माजी न्यायाधीश भूषण गवई यांच्या यवतमाळ दौऱ्याला विरोध. भूषण गवईंच्या यवतमाळ दौऱ्याला आंबेडकरवादी संघटनांनी विरोध केलाय. यवतमाळमध्ये लागलेले स्वागत बॅनर फाडून दौऱ्याचा निषेध करण्यात आलाय. राज्याचा 12वीचा निकाल 89.79%. 12वीच्या निकालात मुलींची बाजी. मुलींचा निकाल 93.15% इतका. तर कोकण विभागाचा सर्वाधिक 94.14% इतका निकाल. तर लातूर विभागाचा सर्वात कमी 84.14% निकाल. 12वीत 86.80% मुलं उत्तीर्ण.
देशामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर यापुढे तुमच्या मोबाईलवर सायरन वाजणार. आपत्कालीन सायरन वाजवण्याची आज देशभरातील सर्व मोबाईलवर ट्रायल संपन्न झाली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. प्रति लिटर 5 ते 4 रुपयांची वाढ होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं प्रवास महागणार. जिथे इंधनाची गरज तो प्रवास महागणार. पंतप्रधान मोदी सांगतात तर सर्व ठीक आहे, पण तसं नाहीये. इंधन दरवाढीवरून संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर निशाणा. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 933 रुपयांची वाढ. छोटे व्यावसायिक संकटात सापडलेत. गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं व्यवसाय चालवणं कठीण झालंय. छोटा हॉटेल व्यावसायिकांची प्रतिक्रिया. एसटीच्या ताब्यातली शौचालय प्रवाशांना 1 जून पासून मोफत उपलब्ध होणार. बस स्थानकाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार निश्चित. दर 4 तासाला बस स्थानकही स्वच्छ केली जाणार. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. 1,40,000 कोंबड्यांच्या कलिंगला सुरुवात. लाखो अंडीही नष्ट होणार. 27 पोल्ट्री फार्मवर संकट. कोट्यवधींच्या नुकसानीची शक्यता. बर्ड फ्लूमुळे कलिंग करण्यात आलेल्या कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म मालकाला नुकसान भरपाई मिळणार. मोठ्या पक्षाच्या 141, लहान पक्षाला 120, तर एका अंड्याला 4 रुपये प्रमाणे भरपाई मिळणार. 5 दिवस कलिंग ऑपरेशन पूर्ण करण्याचं नियोजन. पुण्याच्या उत्तर भागात तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर. नागरिकांना उष्माघाताचा धोका. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष उष्माघात कक्ष सुरू. चंद्रपूरला उष्णतेचा तडाखा. तापमान 44 अंशांच्या पार. हीट स्ट्रोकचा प्रभाव जाणवल्यास तात्काळ उपचार मिळावेत यासाठी कोल्ड रूमची व्यवस्था. महापालिका आणि जिल्हा परिषदेकडून खबर. गडचिरोली जिल्ह्यात तापमानामुळे 43 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलाय. ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी महावितरणकडून मोठ्या कूलरचा आधार घेण्यात आलाय. आलापल्ली उपकेंद्रात ही खबरदारी घेण्यात आली आहे. उन्हापासून तात्पुरता बचाव व्हावा यासाठी दादरमध्ये हीट शेल्टरची उभारणी. दादर टीटी परिसरात सिग्नलवर खबरदारी. नागपुरातील निम्या सिग्नलवर अद्याप ग्रीन नेट नाही. 30 एप्रिलपर्यंत ग्रीन नेट लावण्याचे नागपूर पालिकेचे निर्देश दिले होते. अर्धा उन्हाळा संपला तरी सिग्नलवर ग्रीन नेट नाही. मनपाच्या स्थायी समितीकडून 18 सिग्नलवर ग्रीन नेटसाठी 65 लाखांचा निधी मंजूर. नांदेड जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा कलिंगड पिकाला फटका. अर्धापूर तालुक्यातील बारड गावात पाणी मिळत नसल्यानं टरबूज खराब. 1.5 एकरात केलेल्या पिवळ्या टरबूजांचं नुकसान. वाढत्या उष्णतेमुळे पश्चिम विदर्भातील जलसाठ्यांमध्ये मोठी घट. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड तर अप्पर वर्धा प्रकल्पात 49% जलसाठा शिल्लक. येत्या काळात पाणी टंचाईची दाट शक्यता. वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट अधिक गडद. जिल्ह्यातील 77 मध्यम आणि लघु प्रकल्पात केवळ 20% पाणीसाठा शिल्लक. 20 प्रकल्प पूर्णपणे कोरडे ठाक. सातपुड्यातील पाणी टंचाई मिटवण्यासाठी नर्मदेचं 10 टीएमसी पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन. कायमस्वरूपी जलयोजना तयार होणार. अकोल्यात बेकायदेशीररित्या व्यावसायिक गॅस भरतानाचा व्हिडिओ समोर आलाय. घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडर भरल्याचा प्रकार. व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढल्यानं अवैध गॅस भरणा. अकोल्यातील काही हॉटेलमध्ये प्रकार घडत असल्याचा समोर. चंद्रपूरच्या कुसुंबी नोकारीतील जमीन वादावर हालचाली वेगात. शेतकऱ्यांनी मांडलेल्या विषयावर जिल्हा प्रशासनाकडून तोडगा काढणं सुरू. सिमेंट कंपनीच्या जमिनी संदर्भात मोजणी करण्याचा निर्णय. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.